आमच्या मच्छीवाल्या मावशी आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात वरती. सकाळीच त्यांना फोन केला, म्हटलं मावशी आज काय आहे बाजारात? तर त्या म्हणाल्या, अगं मस्त ताज्या शिंपल्या आहेत, तुला हव्या असतील तर घेऊन जा. असंही शिंपल्या बरेच दिवस खाल्लेल्या नव्हत्या, त्यामुळे पटकन रेडी झाले आणि शिंपल्या आणायला गेले. तर तुम्हाला मी खरंच सांगते, शिंपल्या अतिशय ताज्या आणि मस्त टवटवीत होत्या, त्यामुळे आजच्या जेवणाला तर खूप मजा आली. तर आजच्या भागामध्ये आपण शिंपल्या साफ कशा करायच्या, ते कशा बनवायच्या इतपत सगळी रेसिपी बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मात्र पटकन सबस्क्राईब करा. रेसिपी सुरू करूया. शिंपल्या साफ कशा करायच्या ते बघूया आधी. कारण शिंपलीमध्ये माती असते, एका भांड्यामध्ये घ्यायच्या आणि चोळून चोळून धुवून घ्यायच्या आणि मग त्यानंतर वाहत्या नळाच्या पाण्याखाली 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता शिंपल्या धुवून झाल्या, कापायच्या कशा ते बघूया. कापायला बसली आणि बघा पहिली शिंपली मातीची निघाली, ती फेकून द्यायची. तर बघा शिंपल्याचा वरचा जो मोठा भाग असतो ना, त्याला वेळीवर चीर देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही शेल्स वेगळ्या करायच्या. आणि त्यानंतर काय करायचं माहिती आहे, ज्या शिंपलीमध्ये मांस मोठा आहे ती शिंपली ठेवायची, दुसरी शिंपली साफ करायची आणि फेकून द्यायची. असंच करत एक शिंपली ठेवायची आणि एक शिंपली फेकून द्यायची. असं करत करत सगळ्या शिंपल्या साफ करून घ्यायच्या. आणि काही वेळेला काय करायचं माहिती आहे का, दोन्ही शिंपल्यांमधलं मांस काढून घ्यायचं आणि जे कवच आहे ते फेकून द्यायचं. अशाच प्रकारे सगळ्या शिंपल्या साफ करून घ्यायच्या. शिंपल्या साफ करत असताना त्याचं पाणीसुद्धा त्या प्लेटमध्ये पडतं, तर हे पाणी आपल्याला रेसिपीमध्ये वापरायचं आहे, फेकून द्यायचं नाही. सगळ्या शिंपल्या साफ करून झालेल्या आहेत. आता काय करूया, आपण फोडणीची तयारी करूया. तेल गरम झालं की फोडणीमध्ये नेहमीप्रमाणे कांदा टोमॅटो हलकासा चांगला भाजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट म्हणजे याचा ठेचा करून घालायचा. खूप बारीक पेस्ट करायची नाही. आणि चांगला ठेचा भाजला की मग लाल मालवणी मसाला किंवा साठवणीचा मसाला हळद घालून छान फोडणी भाजायची. आम्हाला शिंपल्यांमध्ये बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा लागतात. आज शेवग्याच्या शेंगा नव्हत्या, त्यामुळे बटाट्यावरच काम चालवून घ्यायचं. बटाटा घालून घेतला आणि नंतर साफ केलेल्या सगळ्या शिंपल्या घातल्या. भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आणि मीठ थोडंसं घालायचं, कारण शिंपलीमध्ये मिठाचं प्रमाण असतं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे. शिंपल्या सगळ्या शिजल्या की मगच यामध्ये कोकम घालायचं. कोकम आधी जर घातलं ना तर ते खूप शिजलं जातं आणि विरघळलं जातं. आंबटपणा थोडासा कमी होऊ लागतो. त्यामुळे शिंपल्या चांगल्या शिजल्यावरच यात कोकम घालायचं. 5 मिनिट उकळी आणायची आणि हा गरमागरम रस्सा भाकरीसोबत भातासोबत एन्जॉय करायचा आहे. रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब नसेल का तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया नवीन भागामध्ये.